नमस्कार मित्रहो, यूट्यूब चॅनल सुरू केल्यापासून तुम्ही मला जास्त ओळखायला लागलात. मी प्रभाकर सूर्यवंशी, म्हणजे भाऊ आधी लिहित होते आणि महाराष्ट्राला पत्रकार म्हणून परिचित होते. पण मी प्रभाकर सूर्यवंशी, सचिन पाटील, अनय जोगळेकर या सगळ्यांची जी ओळख झाली ना, ती एक यूट्यूबर म्हणून ओळख झाली. आम्ही बोलत गेलो, तुम्ही ऐकत गेलात. सोशल मीडियाच्या वापरातून एक चळवळ आपण उभी करू शकलो, किमान बोलण्याची, ऐकण्याची, व्यक्त होण्याची. ही चळवळ उभी करत असताना संभ्रम निर्माण करायचा नाही, खरी ती माहिती द्यायची आणि लोकप्रियतेसाठी काही करायचं, या गोष्टी आम्ही केल्या नाहीत. करणारही नाहीत हा प्रामाणिक शब्द आहे. पण सोशल मीडिया स्टार होऊन, रील स्टार होऊन ज्या लोकांनी राजकारणात नरेटिव्ह सेट करण्याचे प्रयत्न केले, काहीतरी वैचित्र्यपूर्ण, चमत्कृतीपूर्ण गोष्टी करायचा प्रयत्न केला, त्यांना राजकारणात यश मिळत नाही हे सिद्ध झालं. असेच एक यूट्यूबर, काय ते खदखद मास्तर, खतखत 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 कराळे. तर ते खराळे हे निवडणुकात यशस्वी होऊ शकले नाहीत, कोणत्याच. एक तर कोणी तिकीट दिलं नाही, त्यांना माहित आहे की हे असलं काही कामाचं नसतं. काय असतं मंडळी, लोणच्याचा उपयोग भाजीसारखा नसतो करता येत. लोणचं असतं. भात, भाजी, वरण, पोळी जेवायला घ्यावी आणि तोंडी लावायला लोणचं असावं. म्हणजे भाजीत पोळी चपाती बुडवून खाल्ली की मग नंतर तोंडाला एक वेगळीच अजून चव यावी, यासाठी या बोटाने असं करून लोणचं घ्यायचं असतं. चटणी, कोशिंबीर, लोणचं यासाठी असतं. पण जेव्हा तुम्ही लोणच्याची भाजी कराल ना, तेव्हा ॲसिडिटी होण्याचा धोका असतो. तोंडाला काय आंबटपणा जो येतो ना, तो जात नाही. सोशल मीडियावरच्या या गोष्टी म्हणजे लोणचं, कोथिंबीर, चटणी आहेत. याला भाजी करण्याचा प्रयत्न केला तर काय घात होतो हे तुमच्या लक्षात येईल. जाऊ दे, ते खदखद मास्तर विषयी बोलायला नको आहे. पण तुम्हाला एक सरपंच आठवत असतील, निर्मलाताई शुभमदादा नवले पाटील. आय वॉन्ट इट म्हणजे आय वॉन्ट इट. मी शुभमला सांगितलं मला हे हवं आहे म्हणजे हवं आहे, असं म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या. आता आय वॉन्ट काय, जाऊ द्या, मला तो उच्चारही जमणार नाही. नेमका कसा करायचा हे ज्यांना माहीत नव्हतं, त्या निर्मलाताई पंचायत समितीच्या निवडणुकीला उभे राहिल्या आणि पडल्या. ग्रामपंचायतीचा सरपंच होणं, सदस्य होणं, आधी सरपंच होणं नाही आणि मग नंतर पंचायत समिती निवडणुकीत फरक आहे, हे लक्षात आलं असेल तुमच्या. जेनझी म्हणत जेनझीला भैकवणाऱ्या बातम्या लोकांच्या मध्ये पेरणारे, नरेटिव्ह करणारे यशस्वी होत नसतात. लोणच्यानी, कोशिंबीरनी, चटण्यांनी, चटणी, लोणचं, कोशिंबीरच राहायचं असतं. वरण भाजी व्हायचं नसतं. आणि वरण भाजी व्हायचं असेल तर त्या तुलनेत राजकारणी व्हावं लागतं. म्हणजे अजून एक व्यक्तिमत्व आहे, मला त्या पेंग्विनाला सांगायचं आहे, पेंग्विना, तो मोदी वटाणा असेल तर देवेंद्र फडणवीस फुटाणा आहे. आठवतं ना, सक्षना सलगर. म्हणजे देवानी तोंड दिलाय, मलाही दिलंय ना, म्हणून वाटेल त्याला वाटेल ते बोलणं, हे जसं करायचं नसतं ते सक्षना सलगर केल्या आणि त्या प्रचंड यशस्वी झाल्या असं त्यांना वाटू लागलं. मंडळी, चर्चेत राहणं, लोकांनी बघणं आणि यशस्वी होणं यात फरक आहे. खूप फरक असतो आणि तो फरक समजून घेतला पाहिजे. तुम्ही तडा 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 बोलता म्हणून तुम्हाला यशस्वी होता येतं असं नव्हे. सक्षना सलगर या 13 जिल्हा परिषद गटातून पराभूत झाल्या, 3ऱ्या नंबरवर फेकल्या गेल्या, एका पक्षाची उमेदवारी मिळून सुद्धा. हां, 3ऱ्या नंबरवर राहिल्या असत्या, अपक्ष राहिल्या असत्या, तो गोष्ट वेगळी होती. 3ऱ्या नंबरवर फेकल्या गेल्या, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तुम्ही काहीतरी विचित्र कराल,
जगाच्या वेगळं मांडाल, म्हणजे सूर्य पश्चिमेकडून उगवतो असं म्हणाल, लोक म्हणतील अरे काय बोललं ऐका बरं. अहो, तुमच्या बोलण्यावरच्या गर्दीनी निवडणूक ठरली असती तर राज ठाकरे पंतप्रधान झाले असते. एंटरटेनमेंट 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 म्हणजे जेसीबीनं खड्डा खोदणं सुरू झालं की लोक बघायला येतात. अहो, इतके बिनकामाची लोक आपल्याकडे आहेत की जेसीबी चालू झाला तर लोक थांबून बघतात. काही लोक तर मजल्याहून खाली घराचे 2-4 मजल्यावर उतरून बघतात जेसीबीनं काय काम चाललंय ते. कारण जेसीबीने जो आकार बदलतो ना अचानक, तो बघण्यात लोकांना मजा वाटत असते. तसं त्या आमदार जानकरांचे झालंय. सोशल मीडियावर जानकरांनी, जे राम सातपुतेंना पाडून निवडून आलेले आमदार जानकर, त्यांचा मुलगा या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पडला, अक्षरशः पडला. आणि संस्कृती सातपुते नावाच्या एका तरुण उमेदवाराने, महिलेने यांना आसमान दाखवलंय. एका महिलेने आसमान दाखवलंय. म्हणजे उगाच जिंकून आल्यावर सुद्धा ईव्हीएम मध्ये घोळ आहे म्हणत गोंधळ घातला आणि त्या गावांनी आपल्याला स्वीकारलं आहे असं सांगितलं. काय ईव्हीएम विषयी वातावरण तयार केलं, पोरगं उतानं पडलं. ही सोशल मीडियामधली प्रसिद्धी आणि वास्तविकता याचं उत्तम उदाहरण आहे. लोकांनी कोणालाही सोडलेलं नाही आहे. अजून एक आहेत, कधी पंचायत समितीच्या आवारात जाऊन नोटा उधळतील, कधी आपलीच गाडी जाळून टाकतील, कधी अधिकाऱ्यांच्याकडं भीक मागायला जातील. संभाजीनगरचे मंगेश साबळे, विधानसभा निवडणुकीत त्यांना त्या वातावरणात तगडं मतदान मिळालं आणि रावसाहेब दानवेंना पराभव स्वीकारावा लागला. त्या मंगेश साबळेंचा सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा पराभव झालेला आहे. अब्दुल सत्तार आले होते, मेरे को शिंदे साहब ने भेजा है प्रचार करने के लिए, ये पठ्या कौन है ये देखने के लिए भेजा है, वगैरे वगैरे ते म्हणाले होते. पण या मंगेश साबळेंचा पराभव सुद्धा या निवडणुकीत झालेला आहे. या निवडणुकींची वैशिष्ट्ये काय असतील ते तुम्हाला मी सांगतोय. निकाल काय लागलाय यापेक्षा तो कसा लागलाय आणि का लागलाय हे बघणं आवश्यक आहे. काय लागलाय हे तर आकडे जग सांगतं तुम्हाला. कसा लागलाय आणि का लागलाय हे बघणं आवश्यक आहे. म्हणजे निर्मलाताई शुभमदादा नवले पाटील, मंगेश साबळे पाटील, जानकरांचा मुलगा सक्षना सलगर, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोहिते पाटलांच्या घरात अर्जुनसिंह मोहिते पाटलांचा झालेला पराभव. मी या 2 पराभवाकडे, एक अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि दुसरा जानकरांचा मुलगा, याच्याकडे गांभीर्यानं बघतो. कारण त्या मतदारसंघात ईव्हीएम विरोध याचं प्रचंड वातावरण पेटलेलं होतं. राम सातपुते म्हणजे बाहेरचं पार्सल, बीडचं पार्सल बीडला पाठवू म्हटलेलं होतं. पण संस्कृती सातपुतेंनी विजय मिळवून त्या जिल्ह्याची संस्कृती नेमकी काय आहे हे सांगितलेलं आहे. रामाला नाकारणाऱ्या लोकांनी संस्कृतीला स्वीकारलंय आणि एकदा संस्कृती स्वीकारली की पुन्हा रामही स्वीकारला जातो, हे आपल्या लक्षात यायला हवं. या सगळ्यामध्ये पराभवात मला घराणेशाही कशी नाकारली आहे ते पण सांगायचं आहे. म्हणजे तडतडणाऱ्या फुलबाजा सोडा, पण तडतडणाऱ्यांच्यापेक्षा घराणेशाहीला सुद्धा नाकारला गेलेला आहे. जयकुमार गोरेंच्या बहीणबाई मनीषाताई फडतरे मंत्री आहेत, त्यांचा पराभव झाला आहे. आणि अजून एक, मी ज्याचा आवर्जून उल्लेख केला होता, ज्या विषयाचा, मी खरं तर त्या सगळ्या मतदारांचे मनस्वी आभार मानायला आलोय. त्याने ऐकलं माझं. भाजपचा कार्यकर्ता चू नाही असं मी म्हणालो होतो आणि मतदार त्यांना दाखवून देईल असं म्हणालो होतो. परभणीतल्या सुरेश वरपुडकरांच्या घराण्याचा एक पंजावरचा सोडून बाकी सगळे कमळ साफ झालेत. उबाटा गटाकडून उबाटाकडला माणूस पडलाय. प्रेरणा वरपुडकरांचा पराभव झालाय, त्यांचे पती समशेर वरपुडकरांचाही पराभव झालाय. एकूण
सुरेश वरपुडकरांची घराणेशाही नाकारली गेली आहे. तुम्ही एकाच घरातले सगळेच्या सगळे याल तर हे स्वीकारलं जाणार नाही, हे लोकांनी सांगितलं. एखादा द्याल तर ओके. जसं धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांचा विजय झाला, गोगावलेंचा विजय झाला, संस्कृती सातपुतेंचा विजय झाला. एखादं द्याल तर ठीक आहे, पण जर तुम्ही गडबड कराल, अख्खा परिवार आणायला बघाल, तर त्याला असमान दाखवलं जाईल, हे या निकालानं सांगितलेलं आहे. सोशल मीडियावरच्या रील स्टारचे व्ह्यूज म्हणजे लोकमत नव्हे, हे लक्षात आलं. आणि तडतडणाऱ्या फुलबाजा शांत झाल्या. तसं घराणेशाहीला देखील एक मोठा फटका या निकालानं दिलेला आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक